सामान्य आईबाप असतील आणि त्यांचा मुलगा कवी होणार आहे, तर ठेवतायत का कुटुंबात कवीला जागा, असा तो प्रश्न आहे. सामान्यांच्यातनंच कवी निघणार आहे, पण जो 60 वर्षापर्यंत सामान्य राहिलाय तो कवी होईल का? तर 1% 5% आपण ती शक्यता धरूया. आणि मी म्हटलं की व्यक्तीने स्वतः मिशन करावं, काढावं स्वतःचं काम काय ते, आणि ते काम करत राहावं. वेळ मिळेल तेव्हा. आपला कुठल्याही सभ्यतेत तुम्हाला तो वेळ मिळेल याची गॅरंटी नाही आहे. प्रतिभावंताला सुद्धा वेळ मिळेल याची गॅरंटी नाही आहे. पण प्रत्येकानेच, सामान्य असो काही असो, समाजाची कामं आहेत, संस्कृतीची कामं आहेत, सभ्यतेतली कामं आहेत, तात्कालिक प्रश्न आहेत वगैरे वगैरे. तरी स्वतःची काही कामं आहेत का, स्वतःचे काही प्रश्न आहेत का याची नोंद करावीच. इथं मी एक गंमत तुम्हाला सांगतो की पूर्वीच्या काळचं जे वाङ्मय होतं, जे साहित्य, कथात्मक वाङ्मय, कविता वगैरे, याच्यात राजे राजवाडे सरदार वगैरेंच्या गोष्टी होता. आधुनिक साहित्य ज्याला म्हणतात, कथात्मक कादंबरी वगैरे, याच्यात सामान्य माणूस नायक आहे आणि त्याच्या प्रेरणा काय, त्याचं जगणं काय आहे, याचा सगळा मांडणी केलेली असते, वेध घेतलेला असतो. सामान्य माणूस आजच्या काळात नायक झालेला आहेच. म्हणून तर मी काय करावं त्याने आणखीन हे सुचवतोय की त्यांनी जर अशा डायरी ठेवल्या, त्याची मिशन काय आहे ते शोधत राहिला आणि त्याच्या जगण्यातून काय घडलं, यश किती अपयश किती, हे सगळं तो मांडत गेला. आणि त्यांनी ती डायरी कोणाला दाखवली नाही तरी सुद्धा त्याची नोंद कुठल्या ना कुठल्या प्रकारे संस्कृतीत होते आणि त्याच्यातून प्रतिभावंत वगैरे निर्माण होऊ शकतं. पण कुटुंब व्यवस्था आहे त्याच्यात मात्र माझं मत असं आहे, म्हणजे मी माझ्या कादंबरीत लिहिलेलं आहेच ते, की अजून आपल्या कुटुंब व्यवस्थेत ज्ञानाला स्थान नाही आहे, करिअरला आहे. त्यामुळे एखाद्या कुटुंबात कवी निर्माण झाला तर धाकधूक वाटतच त्याला कवी म्हणून वाढवू शकते. तर ते वाढवावं ना, म्हणजे सामान्याच्यातून कवी झाला असं होईल ना. पॉप्युलर कवी हवाय कुटुंबाला, प्रतिभावंत कवी हवाय का, असा प्रश्न आहेच आहे तो. प्रतिभावंत गणिततज्ञ हवाय का, प्रतिभावंत सर्जन चालेल, 20व्या वर्षी एखादा कविता करायला लागला तर तो म्हणजे कवी, तत्वज्ञानी. आता फिलॉसॉफी हा विषय कोणी विद्यार्थी घेत असेल तर पालक त्याला पाठिंबा देतील का की तू फिलॉसॉफर हो? त्यात तर नाही असं माझं मत आहे. निरीक्षण आहे, म्हणजे मत नाही असं. त्यामुळे सामान्य लोक म्हणजे नाही आहेत, शास्त्रज्ञ नाहीच झालेले आपल्याकडे, गणिततज्ञ नाही आहेत. मागच्या काळातले जे शास्त्रीय गाण्यातले लोक आहेत, ज्यांनी काम चांगलं केलेलं आहेत, मोठे गायक गायिका आहेत असं आपण म्हणतो, ते काही सहजासहजी कुटुंबातल्या प्रोत्साहनाने झालेले नाही आहेत. तेवढा विक्षिप्तपणा, क्रॅकपणा अजून आपल्या समाजाला किंवा याला कुटुंबांना झेपेल असं मला वाटत नाही. पण नाही, इन्सिक्युअर वाटतं त्याला. असा माझा प्रॉब्लेम आहे आत्ताच्या समाजाबद्दल. म्हणजे मी जेव्हा लिखाण करायला लागलो ना, माझ्या घरचे म्हणले मी फिजिक्स शिकवणार आहे, तर काय म्हणले की सत्यकथेत तेव्हा माझ्या काही कथा यायच्या होत्या. घरचे काय म्हणले की हे कोण वाचणार आहे आणि काय मिळणार आहे, त्यापेक्षा एवढा गणिताचा आणि फिजिक्सचा आहेत तर ट्युशन घे, 2 वर्षात बंगला बनशील. आहेच ना असं सगळीकडे. मित्र सगळेच असं म्हणणार आहेत. कोण म्हणेल मला की लिखाणाचं जमते, वाया गेलं आयुष्य तर 72, मी फुल टाईम लिखाण करणार आहे. अजून फुल टाईम लेखक कवी नाही आहेत या समाजात, शक्य नाही आहे.
कुणाला जर विचारलं तर कोणी मित्रापैकी जवळचे लोक सुद्धा सल्ला देणार नाहीत की कवी म्हणून यशस्वी हो किंवा वाया जा. प्रतिभावंतांच्या बाबतीत हजारो जण काम करत असतात, कोणाला तरी एखाद्याला मोठा शोध लागतो. आता शोध लावणे हे जे आहे त्याच्या बाबतीतही दोन गोष्टी आहेत. एक प्रतिभावंत म्हणजे शोध लावणारा, आणि दुसरी टर्म आहे रिसर्च वर्कर. तर रिसर्च वर्कर व्हायला इथे मान्यता आहे, शोधाचा ध्यास घ्यायला नाही आहे मान्यता. मला सत्य शोधायचे म्हणून आत्ता बाहेर पडणार नाही कोणी गौतम बुद्ध. म्हणजे पाठिंबा नाही आहे, एखादा हट्टाने पडेल, पण ती व्यवस्था नाही आहे, तो नियम नाही आहे मान्य झालेला.